नमस्कार, मी पुण्यातून डॉक्टर अभिषेक हरदास। शिवशक्ती बँकेच्या संचालक मंडळाला अजून किती बळी पाहिजेत, किती आत्मदहन पाहिजेत असा प्रश्न मी एक नागरिक म्हणून विचारतोय। माजी आमदार राजेंद्र राऊत, शिवशक्ती बँकेचे अध्यक्ष बरगुटे आणि व्यवस्थापक गणेश वसंत बारंगुळे यांनी पैशाच्या हव्यासापोटी जनतेच्या पैशाचा दुरुपयोग केलाय का, बँकेच्या ठेवींचा आणि व्याज वाटपाचा दुरुपयोग केलाय का असा प्रश्न मी एक नागरिक म्हणून विचारतोय। होय, अमर थोरगुले यांचं आत्मदहन करण्याचा प्रयत्न, त्यानंतर गोरेताई यांच्या मिस्टरांनी केलेली आत्महत्या आणि त्या संदर्भात त्यांचं आत्मदहन, खरंच एक अंगावरती शहारा आणण्यासारखं हे विदारक परिस्थिती आणि विदारक दृश्य हे महाराष्ट्रात घडतंय। राजेंद्र राऊत आणि शिवशक्ती बँकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी संगनमताने घोटाळे सुरू ठेवलेत का असा प्रश्न मी एक नागरिक म्हणून विचारतोय। आता आपण मागचा व्हिडिओ पाहिला, त्या मागच्या व्हिडिओमध्ये मी आपल्याला सिद्ध करून दिलं होतं की शिवशक्ती बँक यांनी किती रुपयाचा घोटाळा केलाय, व्याज वाटपात किती रुपयाचा घोटाळा झालाय, ही सर्व विदारक परिस्थिती मी आपल्या समोर आणली होती। आज मी आपल्या समोर अजून काही पुरावे घेऊन आलेले आहे। आता ह्याच्यातून निर्णय हा आपल्याला घ्यायचा आहे। आपण आता पुरावा पाहू। आता राजेंद्र विठ्ठल राऊत माजी आमदार यांच्या कंपन्या आपण पाहूयात। त्याच्यातील तब्बल 6 कंपन्या आहेत। आता ह्या कंपन्याचे ॲड्रेस जर आपण पाहिले, आता मी आपल्याला ॲड्रेस दाखवतो। हे सर्व ॲड्रेस राऊत चाळीतील आहेत। त्याच्यातील बहुतांश ॲड्रेस, सर्वपेक्षाही बहुतांश ॲड्रेस हे राऊत चाळीतील आहेत। 3809 राऊत चाळ यामध्ये हे सर्व ॲड्रेस तुम्हाला दिसतील। काही ॲड्रेस 666 बार्शीचे आहेत। आता राजा राऊत यांनी दिनांक 25/1/2019 रोजी सर्वे नंबर 1000/2 बार्शी हा शिवशक्ती बँकेचे व्यवस्थापक गणेश वसंत बारंगुळे व अध्यक्ष प्रकाश बुरगुटे यांचे सुपुत्र सुयोग प्रकाश बुरगुटे यांना दिला। सदर भूखंड मिळाल्यानंतर तुकडाबंदी सुरू असताना, म्हणजे आपण विचार करू शकतो की तुकडाबंदी असताना त्या काळात CEO यांच्याकडे किंवा स्वतःच्या पदाचा दुरुपयोग करून त्यांनी त्याचे पार्ट केले आणि हे पार्ट करून हे पार्ट विक्री केले। यामध्ये अमर थोरगुले आपण पाहू शकतो की अमर थोरगुले यांनी व्यावसायिक कर्ज घेतलं होतं आणि या व्यावसायिक कर्जाला यांनी ऑटोमॅटिकली कन्वर्ट केलं हाऊसिंग लोनमध्ये। सदर जागा 1,60,000 रुपयाची आपण हा अहवाल पाहतोय। आर शेळके पोलीस निरीक्षक
सदर जागा 1,60,000ची कर्ज मंजूर करतात आहे त्यांचीच बँक 25 लाख रुपये. 1,60,000ला 80,000 पर्यंत कर्ज मंजूर करता येतं किंवा अगदी जास्तीत जास्त 85,000, पण तब्बल 25 लाख रुपये कर्ज मंजूर करण्यात आलं. म्हणजे अडाणी लोकांचा कसा गैरउपयोग केला यांनी आपण पाहून घेऊ. आता परत विषय पुढे येतो की R. शेळके पोलीस निरीक्षक, बार्शी शहर पोलीस ठाणे हे त्या काळात पोलीस निरीक्षक होते. आणि स्वतः या अहवालात आपण पाहतोय, हा अहवाल R. शेळके पोलीस निरीक्षक, बार्शी शहर पोलीस ठाणे यांचा आहे. याच्यात त्यांनी स्पष्ट दिलं आहे की त्यांच्यावरती त्या काळात दबाव होता. आपण विचार करू शकतो कुणाचा दबाव होता, तर राजा राऊतचा दबाव होता. मग होणाऱ्या सर्व आत्महत्या, राजा राऊताला एखादी जमीन पाहिजे असेल, गोरे त्यांची जमीन पाहिजे होती, तर त्यांच्यावरती अनेक प्रकारचे खोटे गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते का, असा प्रश्न मी विचारतोय. त्यांच्या मिस्टरांनी आत्महत्या केली, त्यानंतर त्यातील आरोपींवरती म्हणजे कुणावरती, गणेश बारंगुळे आणि इतरांवरती गुन्हे दाखल व्हावे म्हणून ही एकटी महिला लढत राहिली. आपण विचार करू शकतो की पतीच्या आत्महत्येनंतर त्या बाबतीत पोलीस गुन्हे दाखल करत नाही. पोलिसांवरती दबाव कुणाचा आहे, तर राजा राऊतचा आहे. आपण विचार करू शकता की एक आमदार घोटाळे करतो, 930 लाखाचं कर्ज मंजूर करतो, ग्रुप कर्ज मंजूर करतो, आणि वास्तविक पाहता गेलं तर 50% मालमत्ता मूल्याच्या पेक्षा जास्त तुम्हाला त्यावरती कर्ज देता येत नाही, अशी प्रोव्हिजन असताना 930 लाखाचं कर्ज मंजूर होतं. म्हणजे आपण विचार करू शकतो की किती हा घोटाळा आहे. त्यानंतर पलीकडे जाऊ, एक पोलीस इन्स्पेक्टर अहवाल लिहितोय की माझ्यावरती आमदाराचा दबाव आहे. प्रामाणिक काम करणाऱ्या, शिवशक्ती बँकेविरुद्ध कारवाई करणाऱ्या एका इन्स्पेक्टरवरती राजा राऊत प्रेस कॉन्फरन्स घेऊन सदर याच्यावरती बेछूट आरोप लावतो, अनेक संस्थांना तक्रारी करायला लावतो, आणि त्यानंतर त्या अधिकाऱ्याची तिथनं बदली होते. देवेंद्रजी, आपण या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहात आणि महाराष्ट्राला प्रथमतः एवढा कार्यक्षम मुख्यमंत्री मिळालाय, तर माझी आपल्याकडे अशी मागणी आहे की अशा प्रकारे आपल्या स्थानिक आमदार, माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्या दबावात पोलीस यंत्रणा कामार आहे. सदर ठिकाणी कुठला पोलीस टिकतोय की जो पोलीस आमदाराच्या होला हो म्हणेल. या बँकेतनी घेतलेल्या बळींवरती एक सुद्धा गुन्हा दाखल होत नाही. म्हणजे विचार करा, गोरेताई तक्रार देतात, त्यांचा मिस्टरांनी आत्महत्या केली आहे, त्याच्यामध्ये त्यांच्याकडे सबळ पुरावा आहे की ती आत्महत्या या बँकेच्या लोकांनी त्रास दिल्यामुळे झालेली आहे. अमर थोरगुले व्यावसायिक कर्ज काढायला जातात 5 लाखाचं, सदर कर्ज त्यांचं म्हणणं असं आहे की ते 25 लाख केलं जातं. म्हणजे आपण विचार करू शकतो, न्यायालय पण याची दखल घेतो, पण पोलिसांनी का दखल घेतली नाही असा प्रश्न मी एक नागरिक म्हणून विचारतोय. देवेंद्र फडणवीसजी, आपल्यापर्यंत हा व्हिडिओ जावा अशी माझी अपेक्षा आहे आणि आपण काहीतरी कारवाई करा. एक नागरिक म्हणून मी ही अपेक्षा ठेवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.